लक्ष्मीनगर येथे आमदार आशुतोष काळे यांची प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या भागातील नागरिक उपस्थित होते. आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या बहुमताने विजयी करा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी या प्रसंगी केले. आजच्या या कॉर्नर सभेचे अध्यक्षस्थान भीमरावजी महाराज जाधव यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझा अध्यक्षस्थान स्वीकारलं तुम्ही जाहीर करतो. धन्यवाद. तर 2014 ते 19 दादांनी जे विविध प्रकारचे आंदोलन केले त्यात प्रामुख्याने आंदोलन होतं हे कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न. 10 दिवस दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर प्राणांतिक उपोषण केलं. सरकार दरबारी त्यांनी आपली व्यथा मांडली आणि ती मांडत असताना एक कोपरगाव तालुक्याचं पाण्याच्या प्रश्नाचं विजन आपल्या समोर ठेवलं. 2019 निवडणुकीमध्ये दादांनी आपल्याला शब्द दिला की जर मला माता भगिनींनी आपलं पवित्र मतदान केलं तर मी या कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मिटवेल. आणि आपण सर्वांनी त्यांना विश्वास ठेवून विजयी केलं. कॉर्नर सभेच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवार आशुतोष दादा काळे ज्यांची निशाणी घड्याळ आहे त्यांच्या प्रचारार्थ ही सभा आज इथं घेण्यात येते. त्यासाठी आपण सर्व महिला भगिनी त्याचबरोबर पुरुष मंडळी वडीलधारी माणसं आजच्या सभेचे अध्यक्ष जाधव काका त्याचबरोबर सर्वच इथं उपस्थित असलेले सर्व पक्षीयाचे सर्वच मान्यवर आपले सर्वांचेच मी मनापासून खूप खूप आभारी. खर तर लक्ष्मीनगर भाग आणि काळे कुटुंबीय यांचा संबंध खूप जुना आहे. मी यायच्या अगोदरच आहे. तिथंच बसलेत ताई बरोबर ना. यांनी आशुतोष दादाला लहानपणापासून मोठे होऊस तोपर्यंत बघायलेले खांद्यावरती घेऊन हिंडवलेले असं या लक्ष्मीनगर भागातील काही रहिवासी आहेत ज्यांनी काळे कुटुंबियाला खूप जवळून पाहिलेले बरोबर आहे ना. तर आपल्या सर्वांनाच आज मी एक छोटीशी विनंती करणार आहे की हा मुलगा तुमचा आहे. माझे पती नंतर आधी तुमचा मुलगा आहे. लक्ष्मीनगरचा मुलगा आहे बरोबर आहे ना. या इथे कितीतरी घरातले सर्वजण काळे परिवाराबरोबर खूप वर्षानुवर्षांपासून त्यांचे संबंध आहेत आणि जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तेच प्रेम आज मी तुम्हाला दादांना तुमच्या मुलासाठी मी मागणार आहे. आणि आता 20 तारखेला आपण घड्याळ या चिन्हावरती जास्तीत जास्त मतदान कराल. बाकीच्यांकडून करून घ्याल. हे माझं कुटुंब आहे लक्ष्मीनगर बरोबर आहे ना. मी तर नंतर आली. मी तुमची सून आहे. मी प्रत्येक घरात येते त्यावेळेस त्याच मला म्हणतात अहो ताई तुम्ही तर आमच्या सून आहे. दादांना तर आम्ही खेळवलंय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की कुटुंबाप्रमाणे आपण जबाबदारी घ्या. आपण दुसऱ्यांना सांगा. मला एक विचारायचं आपल्या मुलांनी ज्यावेळेस आमदार झाल्यावर काय बदललं का? कोपरगाव बदललं पण त्यांचा स्वभाव नाही बदलला. त्यांच्यात कोणत्याही प्रकारे असा वेगळा कोणता गर्व त्यांच्यात नाही आला. ते प्रत्येक जणांशी प्रत्येक महिलेशी आज देखील ज्यावेळेस इथे येतात आपल्या सर्व भावांशी तेवढ्याच प्रेमाने विचारपूस करतात. आपले जे काही काम आहेत ते मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आणि मला आठवतं की नगरपालिकेची इलेक्शन होती. या प्रत्येक गल्लीत मी फिरलेले बरोबर आहे ना. त्यावेळेस चालता येत नव्हतं. आता तशी परिस्थिती नाहीये. आता देखील परत कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्यावेळेस लक्ष्मीनगर या भागामध्ये येते
त्यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते की ताई माझ्या घरी पण चला, इकडे चला, तिकडे चला. आणि ज्यावेळेस जातो त्यावेळेस खूप सुंदर असे रस्ते, प्रत्येक ठिकाणी पेवर ब्लॉक्स, घरापर्यंत आता गाडी जाते. आता आधी गाड्या इथे लागायच्या बाहेर, आजपर्यंत गाडीच जायची नाही. खरंय ना? बंदिस्त गटारीचा प्रोजेक्ट जो आहे तो देखील आपल्या भागासाठी खूप महत्वाचा आहे. कारण पूर्वी ओपन गटारी असल्यामुळे भरपूर त्रास आपल्याला सगळ्यांना होत असेल, बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की त्या काळामध्ये मला आठवतं छोटे छोटे डुकराचे पिल्ला इकडे तिकडे पळत राहायचे नुसतं. लहान मुलांना बाहेर सोडता यायचं नाही खेळायला. आज तशी परिस्थिती नाहीये. आज इतकं सुंदर असं लक्ष्मीनगर आपला भाग झालेला आहे. आज मीटिंग कुठे? टाकीजवळ मीटिंग. आता मी त्या टाकीचं बोलणार आहे. टाकी नेहमी गळतच राहायची. टाकीत पाणी आलं किती गळतीये ती गळतीये, प्रत्येक जण पाहतय पण कुणीच काय करत नव्हतं. जोपर्यंत आशुतोष दादांनी त्याला निधी देऊन दुरुस्त करण्याचा त्यांनी प्रोजेक्ट घेतला आणि तो दुरुस्त केला. त्याच व्यतिरिक्त परत असा काहीतरी प्रॉब्लेम आला की ती परत गळतीच आहे. त्यावेळेस दादांनी सांगितलं की एक काम करा, तर जर तिचं होत नसेल मेंटेनन्स तर एक काम करा, ती पूर्ण तोडा आणि नवीन बांधू आपण. त्याच्यासाठी देखील दादाने 1 कोटी निधी दिलाय. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी जे काय आहेत या लक्ष्मीनगर या भागातल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा प्रश्न आपला सर्व महिलांचा तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. आणि साठवण तलाव हे केवढं महत्वाचं होतं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आपण सर्वांनी त्यावेळेस उपोषण ज्यावेळेस दादा करत होते आपण सर्वांनी पाठिंबा दिला, बरोबर आहे. आणि त्याचमुळे तुम्ही दादांना त्यावेळेस देखील निवडून आणलं. हा मुलगा आपलं साठवण तलावाचं काम पूर्ण करेल हीच अपेक्षा आपल्याला प्रत्येकाला होती. आणि ती केली का? पूर्ण केलं. आपल्याला आज 15 दिवसात 8 दिवसात जे येणारं पाणी होतं ते आता 3 दिवसात येतंय. आणि मला एवढं माहिती आहे की स्वच्छ पाणी येतंय, बरोबर आहे. आणि अजून देखील नवीन जे काय झोन्स डिवाइड केलेले आहेत, नवीन पाईपलाईनचं काम प्रत्येक ठिकाणी चालू आहे. पिण्याच्या पाण्याचं नवीन पाईपलाईन जी चालू आहे ती आपल्या भागात देखील येईल किंवा आलेली असेल. त्याचं काम बाकी आहे, बरं ते आपल्याकडे येईल नक्कीच. तर आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण असे देखील दिवस पाहिलेले, हे जे पिण्याचं पाण्याचं प्रश्न आता समोरचे विरोधक जे आहेत ते म्हणतात त्यांनी सोडवलं. भरघोस मतांनी आपण तर विजयी करणारच आहोत, परंतु अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी आपली लाल दिव्याची गाडी आली पाहिजे. आणि ही फार महत्वाची गरज. याचं कारण कसं आहे? याचं कारण जेच वडील जे करती तया नाम धर्म ठेविती तेचा ए रामस्थिती सामान्य सुख. देवराम बाबा झाले, शंकराला काळे अशोकदादा काळे झाले, त्याच्यानंतर आज अशोकदादा. ही परंपरा आहे. ज्ञानदेव रचला पाया उभारले देवालय. हे देवालयाचं हे मंदिर आज महत्वाचं आहे. आणि हेच मंदिर म्हणून आज तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण लक्ष देणारच आहोत, परंतु एकच अपेक्षा ठेवा अशी की लाल दिव्याची गाडी आल्याशिवाय आपल्याला समाधान लागलं पाहिजे. आणि म्हणून भरघोस मताने निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यातले त्यात निवडून द्याल ही तर फार महत्वाची बाजू आहे. का संतांची कृपा आहे त्यांच्यावरती, कारण त्या घराण्यावरती संतांची कृपा आहे. देवराम बाबावरती संतांची कृपा आहे. शंकरराव महाराज त्यांची, का तुकाराम बाबांची, योग महाराजांची, दांडेकर मामांची, रंगनाथ महाराज परभणीकरांची, दुंडा महाराज देगलूरकरांची. कारण की ही परंपरा आहे. आणि खूप संकट अशा पद्धतीने की ह्या लोकांनी या परंपरागत जगले का मदत करत राहिले. संस्थेला मदत केलेली आहे, धर्मशाळेला मदत केलेली आहे, वारकऱ्यांना मदत केलेली आहे. आणि या घराण्यामध्ये की खरोखरच
येथ वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवीची आणि तेच ये अनुष्ठित सामान्य सगळं की म्हणून आज या पद्धतीने अपेक्षा करणं आपल्याला गरजेचं आहे. तर लाल दिव्याची गाडी आली पाहिजे आणि आपण आणणारच आणि याचा संकल्प करून आणि मतदान देऊ आणि आपल्याला भरघोस मताधिक्यांना निवडून द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव बाबा व व्यासपीठावरील सर्व मान्यवर व सर्व उपस्थित असलेले माझे बंधू भगिनी, मित्रांनो, आपण पाहिलं तर 2019 ला ताई ह्या भागातून आपल्याला चांगला लीड, खूप मोठ्या प्रमाणात लीड होता. हा लक्ष्मीनगर वासियांनी आपल्यावर प्रेम दाखवलं होतं. पण 2019 ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दादांचा जो विजय झाला आणि त्या विजयानंतर ह्या भागात कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यामध्ये मोठ्या गटारी असतील, सरकारी दवाखान्याचा रोड असेल, त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये पाईपलाईन झाली, पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या गेल्या आणि दादांनी कमीत कमी आम्हाला वाटत होतं की एक एक गल्ली ब्लॉक करायची काय, ब्लॉक म्हणजे रस्ते करायचे काय, पण दादांनी आम्हाला त्या ठिकाणी 40 लाख रुपये लक्ष्मीनगर भागातल्या जनतेसाठी दिला आणि त्याच्यात कमीत कमी 5 ते 6 गल्ल्या ब्लॉकच्या एकाच टायमाला होऊन गेल्या. असा बराच निधी दादांनी आपल्याला दिलेला आहे, या 5 वर्षात दिलाय आणि ह्याच्यातून खूप मोठा विकास ह्या लक्ष्मीनगर भागात आपल्याला करता आला. त्याचबरोबर हा पाणी गळतीचा, टाकी गळतीचा मोठा विषय होता. कायम त्याच्या गळती थांबत नव्हती, पण आता गेल्या 15 दिवसापासून आता लिकेज काढलेलं आहे तिचं, पण थोडं हे केल्यानंतर परत ते काढायला लावलं. दादांनी स्वतः फोन करून सांगितलं की ते लिकेज थांबलेलं नाही. ते जर होणार नसेल तर माझ्याकडून 1 कोटी रुपये निधी सुद्धा दादांनी त्याच्यासाठी मंजूर केलेला आहे. पण योगायोगाने आता ह्या टाकीमध्ये 15 दिवसापासून पाणी साचवलेलं आहे, तर ते कोणत्याही प्रकारचं लिकेज नाहीये. आता फक्त ते लोक आल्यानंतर तिची ट्रायल घेतल्यानंतर ते म्हटले की आपण ट्रायल घेऊ, आणि तसं नाही झालं तर दादा म्हटले की टाकी पूर्ण पाडून आपल्याला त्या ठिकाणी नवीन करायची. त्याचबरोबर एवढं होऊन सुद्धा ताई आमच्या प्रभाग क्रमांक 9 किंवा 10 या दोन्ही प्रभागाला दादांनी खूप निधी दिला आणि म्हणजे सर्वात आमच्या भागात जर विचार केला तर लक्ष्मीनगर भागात जो निधी दिला तिकडच्या पेक्षा ह्या भागात जास्त निधी दादांनी ह्या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्या सर्व लक्ष्मीनगरच्या अंतर्गत गटारी असतील, रस्ते असतील, हे म्हणजे आता 80% कामं पूर्ण झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आता दादांनी जे आम्हाला परत वॉर्डासाठी 1.5 कोटी रुपये दिलेले, त्याच्यात आपला साईबाबा धारमगाव कमानी पासून, लक्ष्मीनगरच्या कमानी पासून म्हसोबा मंदिरापर्यंत हा जो रोड आहे ह्याच्यासाठी 50 लाख रुपये मंजूर झालेले. येत्या 1-1.5-2 महिन्यात हे पण काम चालू होणारच आहे. त्याचबरोबर ह्याच्या मधल्या 2-3 गल्ल्या राहिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा 40 लाख रुपये दिलेले, म्हणजे 1.5 कोटी मधले 90 लाख रुपये आपल्या लक्ष्मीनगर साठी दादांनी दिलेले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाचं रुग्णालय असल्यामुळं आज सर्व आपल्या या भागातील लोकांना उपचारासाठी खूप मोठी आपली सोय झालेली, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आता एवढा निधी दिलेला आहे आता दादांचं एक लक्षात ठेवा आपण की आपल्या लक्ष्मीनगर मध्ये कुणाचं दुःख जरी असेल, एक वेळ सुखाला नाही पण दुःखाला, म्हणजे मी तर म्हणतो 80 ते 90% ठिकाणी दादा उपस्थित राहिलेले. आपल्याला असा माणूस पाहिजे की तो आपल्या दुःखासाठी आला पाहिजे. ठीक आहे, एखाद्या वेळेस कामानिमित्त नाही जमलं, पण त्यांनी 80 ते 90% प्रयत्न केलेले की माझ्या लोकांसाठी मी त्यांच्या दुःखात सहभागी होणार. त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं 2019 ला जे आपण लीड दिलं त्याच पद्धतीने आपल्याला आता 2024 ला, म्हणजे बघा लक्षात ठेवा, दादांचा स्वभाव सगळ्यांना कुणी बोलू शकतं, कुणी काम सांगू शकतं, त्यामुळे तो एक स्वभाव त्यांचा खूप आपल्याला हे म्हणजे आवडणार आहे, म्हणजे आमच्या भगिनी असतील. आणि त्याचबरोबर आता पाण्याचा प्रश्न तर इथं सर्वात जास्त महिलांची गर्दी आहे का, आता हा पाण्याचा प्रश्न आपला सुटलेला आहे. आता 3 दिवसाआड पाणी आलेलं आहे. आता 3 दिवसाआडचं आता म्हणजे
सवय नसल्यामुळे आता काही महिला मागच्या वेळेस म्हटल्या की आम्हाला सवय नाहीये, तर आता एक दादा म्हटले मी 1 दिवसांनी दिली, नाही म्हटले 3 दिवसांनीच ठेवा. पण तो पण प्रयत्न करावा लागणार, कारण आपल्याला हळूहळू सवय होईल, लगेच काही सवय होणार नाही. आता आपल्याला दादांचं घड्याळ हे चिन्ह आहे, दादा महायुतीतून उभे आहेत आणि त्यांचं घड्याळ चिन्ह आहे, तर त्यांचा अनुक्रमांक पण एक, त्यांचा विकास पण एक. आणि आपल्याला आता आपली जबाबदारी आहे येत्या 20 नोव्हेंबरला दादांना आपल्या महाराष्ट्रातून 1 नंबर म्हणून निवडून आणायचंय. ज्यावेळेस ते 1 नंबर म्हणून निवडून येतील तेव्हा आपला मोठा विजय राहील. आणि दादा ज्यावेळेस मी दादा ताईंच्या समोर गावी देतो की जो काही कामं राहिलेले असतील, दादा जर एकदा मंत्री झाले तर आपल्याला अजून निधी आणून आपल्याला आपल्या भागात कोणतंच काम ठेवायचं नाही, फक्त जे दैनंदिन छोटे छोटे काही कामं राहतील ते ठेवायचे. एवढा सर्व विकास आपण दादांच्या मार्फत करून घेऊ. तरी 20 नोव्हेंबरला सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात कसं मतदान होईल याचा आपल्या मित्र असतील, समाजातले बांधव असतील, आपल्या घरातल्या प्रत्येक जणांनी जास्तीत जास्त मतदान करून दादांना एक प्रचंड मताने लीड द्यायचा आहे. एवढा शब्द फक्त तुम्ही द्या. दादांना 20 दिवस अजून 12 दिवसासाठी दादा न साथ द्या. दादा 5 वर्ष आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता पडून देणार नाही. एवढे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी आणि बंधू आणि उपस्थित सर्वच मान्यवर, आज आपण दादांच्या प्रचार सभेसाठी जमलो आहोत. दादांना निवडून देण्यासाठी. पण आपल्याला 100% ग्वाही आहे की दादा निवडून येणारच आहे. पण फक्त दादांना आपल्याला जास्तीत जास्त लीडने कसं निवडून देता येईल त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. तर एक सांगते, ज्यावेळेस 5-6 वर्षापूर्वी आम्हाला ज्यावेळेस नगरसेवक म्हणून येथील नागरिकांनी निवडून दिले, त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वीचा काळ, आम्ही निवडून आल्यानंतर दादा ज्यावेळेस 2.5 वर्षानंतर आमदार झाले, त्यावेळेस दादांनी दादा आमदार झाल्यानंतर जो विकास निधी दिला, भरघोस निधी उपलब्ध करून दिला सर्वच कोपरगाव वासियांसाठी. त्यामुळे आम्ही आमच्या प्रभागातील जेवढे नगरसेवक असेल, मी असेल, बिरनभाऊ असतील, तर आम्ही या प्रभागातील काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू शकलो. ताई जवळजवळ 22 ते 23 गटारीचं काम झालंय, अंडरग्राऊंड गटारी झाल्या. श्रद्धानगरीतले 6 ते 7 रस्त्यांचं काम झालंय. परत ग्रामीण रुग्णालयातला रस्ता झाला. बरेचसे पोलांचे काम झाले ताई, भरपूर. आणि हे शक्य झालं की फक्त आपल्या दादांनी निधी उपलब्ध करून म्हणून दिला आपल्याला, म्हणून यासाठी हे काम आम्ही करू शकलो. आता प्रश्न एवढाच आहे, सर्वांना माझी विनंती आहे की दादा फक्त जास्तीत जास्त लीडनी कसं निवडून येतील. का तर दादांनी आज एवढे कामं केले कोपरगावसाठी. आताच अशोक भाऊंनी सांगितले की 300 कोटी रुपयाचा निधी दिला गटारीसाठी. त्यात आपल्या लक्ष्मीनगरच्या गटारीचा परिसर होता, त्या निधींच्या विकासासाठी, आपल्या गटारींच्या विकासासाठी. समर्थनगर त्यातल्या गटारी होत्या, श्रद्धानगरीतल्या गटारी होत्या. असे बरेचसे काम दादांनी आपले ह्या प्रभागात दिले विकास व्हावा म्हणून सगळ्यांना विनंती माझी की दादा जास्तीत जास्त मतांनी कशी निवडून येतील, जास्तीत जास्त लीडनी कशी निवडून येतील. कारण आपल्याला दादांना मंत्री झालेलं बघायचंय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दादांनी आपल्या महिला भगिनींचा सगळ्यात मोठा प्रश्न की पाण्याचं काम दादांनी केलंय. आज आपल्या डोक्यावरचा हंडा दादांनी खांद्यावर आणलाय. खरंच आज दिवाळी ज्यावेळेस आपल्या कोपरगावमध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्यावेळेस आम्हाला सर्वच पाहुणे म्हणायचे, हे तुमच्या कोपरगावमध्ये पाणी नाही, आम्ही काय तुमच्याकडे येणार नाही. पण आज आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या कोपरगावमध्ये आज 3 दिवसाआड पाणी आहे, काही दिवसाआड 1 दिवसाआड येणारे सगळेच पाहुणे म्हणजे येण्यासाठी उत्सुक आहे. खरंच का असं? आणि ज्यावेळेस ताई मी जे तळ्याचे फोटो पोस्ट केले होते तलावाचे, त्यावेळेस सगळ्यांचे मला फोन आले, अरे वा, खरंच कोपरगाव दादांनी खरंच खूप महत्वाचं काम केलं तुमचं तलावाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर दादा आपले मंत्री झाले, मंत्र्याला जर दादांना स्थान मिळालं किंवा मंत्री झाल्यानंतर दादा जास्त निधी उपलब्ध करून देतील आणि आपले जेवढे राहिलेले बाकीचे काम आहे ते दादा
पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या तळागाळात आपले आशुतोष दादा पोहोचले पाहिजे. दादा निवडून 100% येणार आहे. फक्त एवढंच की दादांना जास्तीत जास्त आपण लीडने निवडून द्यायचं. एवढे बोलून थांबते.